हॅलो, नमस्कार बालमित्रांनो. आपण पाहत आहोत सराव प्रश्नपत्रिका. सराव प्रश्नपत्रिका आहे, विषय आहे इंग्रजी. आता प्रश्न आहे, मॅच द पेअर्स म्हणजे जोड्या लावा, रेघेने जोड्या लावा. ए कॅपिटल ए, त्याचा मराठी उच्चार ए आणि स्मॉल ए. ई उच्चार कॅपिटल ई आणि स्मॉल ई. एम किंवा एच कुठं आहे, एच, त्यानंतर हे एच. ओके. एम कुठं आहे, एम आहे इथे आणि हे आहे एम. आर कुठे आहे, हे आर आणि हे आर. ठीक आहे. आता ही जोडी जुळवता येईल का तुम्हाला? एफ, हे एफ, बी, जे, क्यू, टी, जे, क्यू, एफ, टी, बी. ठीक आहे. त्यानंतर डी, एल, जी, यू आणि एन. ठीक आहे. यू, एन, एल, डी, जी. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न, रिकाम्या जागी वर्णानुक्रमे म्हणजेच अल्फाबेटिकली येणारी अक्षरे लिहा. कैल ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन. आता एल एम एन पी क्यू पी, एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे. तर प्रश्न तिसरा आहे, अक्षर आणि ध्वनी यांच्या रेघेने जोड्या लावा. बी चा ध्वनी कोणता येतो? ब. एच चा ध्वनी कोणता येतो? ह. एम चा ध्वनी कोणता येतो? म. आणि पी, आय, ई, ड, डी, र, आर, ल, एल. एफ चा ध्वनी फ, ज, स आणि व्ह. के, एन, न, टी, ट, जी, ग. ठीक आहे. प्रश्न 4 आहे, चित्राचे योग्य नाव निवडा आणि अधोरेखित करा. हे काय? ॲपल, नाही, मँगो कुठं आहे? ऑरेंज, गवा आणि मँगो. स्लाईड, स्विंग, सीसॉ. हा आहे स्विंग. स्लाईड म्हणजे घसरगुंडी, सीसॉ माहीत आहे. हे कॉक म्हणजे कोंबडा, क्लॉक म्हणजे घड्याळ आणि क्लक म्हणजे वाजणे. क्लॉक हे क्लॉक. ठीक आहे. पुढं, गटातील समान शब्द रेघेने जोडा. आता समान शब्द कसे ओळखायचे? त्यांच्या उच्चारावरून. बात आणि बात स्पेलिंग सुद्धा एकच आहे. बात रेघेने जोडा. ठीक आहे. ग्रेट, ग्रास, ग्रीन, ग्रास. फक्त समान शब्द आपल्याला जोडायचे आहेत. हार्ड, हँड, हार्क. ओके. लेन, लॅम्प आणि लॅम्ब. इथं लॅम्ब आणि लॅम्ब. नेक्स्ट, नोट, नेस्ट. शॉप,
शुक, SHW शुक, शूट, शूट, शट, शूट आणि शूट. ठीक. आता वाचा. दिलेल्या वर्णाशी न जुळणारे शब्द रेघेने खोडा. न जुळणारे. ॲनिमल्स, ॲनिमल्स. काऊ ॲनिमल्स आहे का? आहे. डॉग आहे. NEIJ हा जो आहे तो आवाज आहे, बहुतेक घोड्याचा आवाजाला हे म्हणतात, म्हणून हे रेघेने खोडा. टायगर ॲनिमल, लॉयन ॲनिमल, टेबल नाही, फॉक्स ॲनिमल, केव म्हणजे गुहा, रॉर म्हणजे गर्जना, सिंहाची गर्जना. ठीक आहे. मग ॲनिमल कोणकोणते आहेत ते आपण ठेवले आणि न जुळणारे शब्द रेघेने कट केले. बर्ड्स, पॅरोट बर्ड्स, स्पॅरो बर्ड, कब, कब नाही, कब म्हणजे सिंहाच्या पिल्लाला कब म्हणतात. हेन बर्ड बरोबर आहे. पिकॉक बरोबर आहे बर्ड. स्पायडर, स्पायडर नाही बर्ड. डक बरोबर आहे. नेस्ट नाही. फ्रूट्स, फ्रूट्समध्ये काय? ग्रेप्स फ्रूट आहे. ब्रिंजल म्हणजे वांगी नाही. बनाना आहे. फिग, फिग म्हणजे अंजीर, अंजीर फ्रूट्स आहे. पर्पल, पर्पल तर कलर आहे, नाही आहेत. ऑरेंज, ऑरेंज म्हणजे संत्री, हे पण नाही येणार. जिंजर, जिंजर म्हणजे अद्रक, हे पण नाही येणार. कोणकोणते आले? ग्रेप्स, बनाना, फिग. कलर्स, रेड कलर आहे. ब्रश कलर आहे का? नाही. येल्लो कलर आहे. ब्ल्यू कलर आहे. ग्रीन कलर आहे. डार्क, डार्क नाही कलर, डार्क म्हणजे अंधार. पिंक कलर आहे. व्हीट म्हणजे गहू, हे पण नाही आहे की नाही. व्हेजिटेबल्स, कॅबेज व्हेजिटेबल आहे. रोज नाही. रेडिश व्हेजिटेबल आहे. स्पिनॅक म्हणजे पालक, हे पण आहे. हॉकी, हॉकी नाही. टोमॅटो आहे. भाजी. लक्षात आलं? हे झालं इंग्लिशचा अभ्यासक्रम. आता बघा मराठी. मराठीच्या ह्याच्यामध्ये काय आहे? घटक आहे. रानवेळी आम्ही चित्र वाचतो, वासाची किंमत, पडघमवरती टिपरी पडली, आम्ही बातमी वाचतो, आम्ही असेही बोलतो. शब्द वाचा, असेच लिहा. जिल्हा, जिल्हा, गल्ला, गल्ला, अख्ख्या, आख्या नाही, चुकलं बघा, अख्ख्या, अख्ख्या झालं. अख्ख्या, अर्धख त्याला पुन्हा ख्या, अख्ख्या. प्रयत्न, प्रयत्न. चक्कर, चक्कर. छत्र्या, छत्र्या. उत्साह, उत्साह. एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलीचे तोंड लाल का झाले? पान सबरीचं, पान सबरीचं बोंड खाल्ल्यामुळे, आहे की नाही? बोंड खाल्ल्यामुळे मुलीचं तोंड लाल झाले. ठीक आहे. मुलगी केव्हा डोंगराच्या कपारीत पळाली? पाऊस आल्यावर, पाऊस आल्यावर. शिवानीला बाजारात खायला काय आवडायचे? तर भजी किंवा भेळ खाणे तिचा आवडता छंद. म्हणजे मग भजी, भजी कॉम भेळ. शिवानीने मिठाईच्या वासाची किंमत कशी दिली? काय केलं तिनं? पैशांचा आवाज ऐकवून, पैशांचा आवाज ऐकवून शिवानीने मिठाईच्या वासाची किंमत दिली. ढगांचा गडगडाट ऐकून कवीला काय वाटते? जणू काही
काय होत आहे, हा म्हातारी ढगात हरभरे भरडते. म्हातारी ढगात हरभरे भरडते, असं कवीला वाटते. पाण्याभोवती तरंग केव्हा तयार होतात? पाण्याबाहेर जेव्हा पावसाचे थेंब त्याच्यात पडतात. जेव्हा पाण्यात पावसाचे थेंब पडतात, तेव्हा पाण्याबाहेर तरंग तयार होतात. तडम 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 तडतड तडम. कशाचा आवाज आहे? काय टिपडघम वरती टिपरी पडली, टिपरीचा आवाज. टिपरी कशाचा आवाज आहे? टिपरीचा आवाज. कडम कडकड कडम कशाचा आहे? विजेचा आहे की नाही? गडम गडगड गडम कशाचा आहे? ढगांचा. आणि खुळखुळ कशाचा आवाज आहे? खुळखुळ आहे पाण्याचा पण आवाज येतो आणि खुळखुळ्याचा पण आवाज येतो. खुळखुळ पाण्याचा, खळखळ तसा आवाज असतो आणि खुळखुळा. पाऊसधारा मध्येच वारा, पान 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 सळसळून. पाऊसधारा मध्येच वारा, पान पान सळसळून. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून, संगीत आले जुळून. ठीक. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे अर्थ लिहा. नारळाचे रोप उंच वाढले म्हणजे काय? नारळाच्या रोपाची वाढ झाली. नारळाच्या रोपाची वाढ झाली. पुढं अजून काय आहे? पावसामुळे तलावातील पाणी वाढले म्हणजे पावसामुळे तलावातील पाणी वाढले म्हणजे पावसाने तलाव भरला. आईने जेवायला ताट वाढले म्हणजे काय? आईने जेवणासाठी ताट तयार केले. ठीक आहे. चांगला अभ्यास केल्यामुळे मुलांचे गुण वाढले. बरोबर. चांगला अभ्यास केल्यामुळे चांगला अभ्यास केल्याने गुण वाढतात. ठीक आहे. उपयोग लिहा. उपयोग. उखळीचा उपयोग काय होतोय? उखळीचा उपयोग आहे सामान किंवा वस्तू कुटण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी. उखळीचा वस्तू बारीक करण्यासाठी. सुपाचा उपयोग काय आहे? धान्य पाखडण्यासाठी. धान्य पाखडण्यासाठी. जात्याचा उपयोग काय आहे? धान्य दळण्यासाठी. ठीक आहे. हां. आता शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. कंसात दिलेले आहेत आपल्याला. जाडसर दळलेले धान्य काय? त्याला म्हणतात
भरड, आहे की नाही. आंब्याच्या झाडाला आलेला फुलोरा म्हणजे मोहर. जोरात पडणारा पाऊस म्हणजे मुसळधार पाऊस. आणि घरापुढील मोकळी जागा म्हणजे अंगण. ओके. पुढं काय आहे की बघा. आई, समान अर्थाचे शब्द लिहा. आई, जननी, माता. वडील, जनक, पिता. पोर, मुलगी, कन्या. तोंड, वदन, मुख. झाड, तरु, वृक्ष. आता उलट अर्थाचे शब्द लिहा. काय, म्हातारी, तरणी, तरुण किंवा तरुणी, तरणी. खुळा, खुळ्याचा उलट आहे शहाणा. ऊनच्या उलट आहे सावली. खुश, नाखुश. आवड, नावड. आनंद, दुःख. घर जोड शब्द पूर्ण करा. घरदार, पशु पक्षी. नदी नाले. शेती वाडी. रमत गमत. टंगळ मंगळ. दिलेली वाक्ये रिकाम्या रेघेवर तुमच्या शब्दात लिहा. नदीच्या पल्याड आमची वस्ती हाय म्हणजे नदीच्या पलीकडे आमची वस्ती आहे, किंवा आपण घरी आहे असं सुद्धा म्हणू शकतो. वादळानं पिकं भुईसपाट झाली म्हणजे वादळानं पिकं पडली किंवा आडवी झाली. असे आणखी शब्द लिहा. भरभर, पटपट, चटचट, गटगट, खटपट. अनेक शब्द आहेत. पावसाळ्यानंतर येणारा ऋतू उन्हाळा. विजांचा होतो कडकडाट. फुलांचा राजा गुलाब. टिंब कुंजर रजत नाही. कुंभार आणि भारत. अंगत पंगत. आता बघा, छान बातमी दिलेली आहे. खालील बातमी वाचा, त्यावरून त्या शेजारील प्रश्नांची उत्तरे लिहा. बातमीच्या शीर्षकाचा अर्थ काय? आंबा आवाक्यात. आधी बातमी वाचली पाहिजे. आंबा आवाक्यात. सातारा तालुका ता 18. आमच्या बातमीदाराकडून आंब्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने आंबा खरेदीकडे त्यांनी पाठ फिरवली होती. मात्र सगळीकडून आंबा बाजारात दाखल झाल्याने आंब्याचा दर उतरला आहे. दर म्हणजे भाव. उन्हाळ्याच्या शेवटी बहुतेक आंबे पिकून बाजारात येतातच. त्यामुळे सर्वसामान्यांना आंबा घेणे शक्य होत आहे.
पावसाळा सुरू झाला की आंब्याची चव बदलते. म्हणजे काय, वाक्यात म्हणजे खरेदीदारांनी पाठ फिरवली होती, मात्र बाजारात आंबा सगळीकडे दाखल झाल्यामुळे आंब्याचा दर उतरला आहे, म्हणजे आंब्याचा भाव कमी झालेला आहे. आंबा आवाक्यात म्हणजे ह्याचा अर्थ काय, आंब्याचा भाव कमी झाला. आंब्याचा भाव म्हणजेच किंमत किंवा दर कमी झाला. सर्वसामान्यांना आंबे घेणे का शक्य झाले आहे? आता ही काय, दर उतरल्यामुळे सगळीकडून आंबा बाजारात दाखल झाल्याने आंब्याचा दर उतरला आहे. आणि उन्हाळ्याच्या शेवटी बहुतेक आंबे पिकून बाजारात येतातच, त्यामुळे सध्या सर्वसामान्यांना आंबा घेणे शक्य होत आहे. ह्याच्यापेक्षा हेच उत्तर बरोबर आहे. सगळीकडून बाजारात आंब्याचा दर उतरल्यामुळे, आंब्याचा दर किंवा भाव किंवा किंमत कमी झाल्यामुळे, ठीक आहे, सर्वसामान्यांना आंबे घेणे शक्य झाले आहे. बहुतेक आंबा केव्हा पिकतात? बघा, उन्हाळ्याच्या शेवटी बहुतेक आंबे पिकतात. उन्हाळ्याच्या शेवटी, ठीक. आता हे चित्रवर्णन करा. चित्रवर्णन करत असताना चित्राला नाव द्यायचं आहे, पात्रांना नाव द्यायचे आहे. आता चित्रात काय काय दिसतंय बघा. चित्रात इथं रिगल सर्कस म्हणून दिलेलं आहे, बर्फी पेढे दिलेलं आहे, एक मेणा आहे जिथून कुणाला तरी देवाला घेऊन चाललेलं दिसत आहेत, ओम लिहिलेलं आहे, इकडं मंदिर पण आहे, इकडे एक मंदिर दिसतंय, इकडं काहीतरी दुकान दिसत आहे, तिकडं दुकान दिसत आहेत. म्हणजे हे एक थोडंसं गाव, जत्रेचं सर्कस चित्र दिसायला लागले बघा. जत्रा, आपण या चित्राला नाव देऊया जत्रा. ओके. मग आपण लिहू शकतो, आमच्या गावात जत्रा भरते, है की नाही. पुजारी, हे काय, देवांना मिरवणुकीत बाहेर आणलेलं आहे की नाही, दिसतात. पुजारी देवांची मेण्यातून मिरवणूक काढतात. पुन्हा काय आहे आणखी, जत्रेत हे बघा, इथं पाळणा दिसतो, है की नाही, सर्कस पण दिसते. जत्रेत पाळणा, खेळणी, झोके इत्यादी मनोरंजनाचे खेळ असतात. पुन्हा वेगवेगळे मिठाईचे पण दुकान असतात. बर्फी पेढे लिहिले बघा, वेगळे मिठाईचे दुकाने असतात. तुम्ही असंच लिहावं असं काही नाही. याच्यामध्ये तुम्ही बदल करू सुद्धा शकतात. ओके, धन्यवाद.